विठ्ठल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आणि अडचणी आहेत आणि आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या पैशाअभावी पूर्ण झालेल्या नाहीत. कारण आपण खूप कष्ट करतो, मेहनत घेतो आणि आपल्या घरामध्ये कधी-कधी चारही बाजूने पैसा येतो, पण तो पैसा घरामध्ये टिकत नाही. काही घरामध्ये असे वास्तुदोष लपलेले आहेत की त्यामुळे घरात पैसा टिकत नाही. आणि यामुळेच तर आपण दररोज जर गुरुमाऊलींनी सांगितलेली ही 5 मिनिटाची सेवा केली तर या 5 मिनिटाच्या सेवेने आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आणि धनवृद्धी ही आपल्या घरामध्ये होईल. सुख समृद्धी कारक आपलं घर बनेल. जसं आपल्या घरामध्ये आपण दररोज स्वामींची सेवा करतो, स्वामींची भक्ती करतो, कुलदेवीची सेवा करतो, ह्या सर्व गोष्टी करत असूनही सुद्धा घरामध्ये गरिबी आहे, घरामध्ये अनेक समस्या आहे. कुणाकुणाच्या घरामध्ये तर असाच पैसा येतो आणि तसाच त्याच्या जास्त पटीनेसुद्धा पैसा खर्चत असतो. त्यावेळेला आपल्याला टेन्शन आलेलं असतं की आता कसं करावं, काय करावं. कारण सेवा तर भरपूर करतो आपण, दररोजच्या सेवा करतो, दररोजचं आपण जीवनामध्ये सार्थक करून घेतो. अशा अनेक गोष्टी आहेत की आपण जीवनाचं सार्थक करण्यासाठी, आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी दररोज माता लक्ष्मीची ही एक 5 मिनिटाची सेवा केली तर या सेवेनं खरंच आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत त्यांचं निवारण होईल. बऱ्याच सेवा आपण करत असतो, जसं की दररोज 3 अध्याय 11 माळी ही स्वामींची सेवा करतो. पण यामुळे आपल्यावर काही संकट येणारे, काही गोष्टी काही घडणाऱ्या किंवा आपल्या जीवनामध्ये काही अडलेली कामे आहेत ते पूर्ण होतात. पण ज्या वेळेला आर्थिक समस्या असेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, त्याची देवता सरस्वती माता आहेत. आपले संरक्षण करणारी देवता कालिका माता आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्यावर पैशाचा आणि आपल्या आर्थिक समस्या सोडणारी आणि धनधान्याची देवता ती म्हणजे माता लक्ष्मी आहे. ह्या तिन्ही देवांचा आशीर्वाद आपल्यावर तेवढाच असावा लागतो. आता बऱ्याच जणांकडे सरस्वती माता ह्या प्राप्त झालेल्या आहेत, म्हणजे सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. पण त्यांच्यावर जर माता लक्ष्मीचीच कृपा नसेल तर कधीकधी शिक्षण घेऊनसुद्धा जॉब लागत नाही आणि त्यामुळे पैशाच्या समस्या उद्भवतात. घरामध्ये खूप असे शिकलेले आपल्या घरामध्ये खूप विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी तसेच शिकून पदवी हातात घेऊनसुद्धा बसलेले आहेत, पण त्यांना काही जॉब लागत नाही. अशांनासुद्धा जॉब लागण्यासाठी आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत, ज्या अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी आणि खरंच जीवनामध्ये जसं आपण स्वामींना आणि स्वामींच्या कार्यामध्ये भाग घेत असतो, म्हणजे दररोज आपण कुठल्या तरी सेवा करतो, दररोज आपल्या घरामध्ये देवाची पूजा होते, खूप काही सेवा होतात, आपल्याकडून खूप भक्ती होते. पण ज्या आता जसं की आपल्याला सर्दी झाली आणि आपण जर खोकल्याचं औषध घेतलं, तापेचं औषध घेतलं तर सर्दी राहील का? त्याचप्रमाणे असतं की माता लक्ष्मीला ही आर्थिक आपल्या घराची उन्नती करणारी देवता आहे. त्यामुळेच तर आपण माता लक्ष्मीची सेवा करावी. आता दररोज आपल्या घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीने दररोज निदान 8च्या अगोदर तरी घरातल्या देवपूजा झाली पाहिजे. कारण घरातली जी सकाळची वेळ असते, पहाटची वेळ असते, ती खरंच खूप महत्त्वाची मानली जाते. त्यावेळेमध्ये घरामध्ये कधीही पूजा असायला पाहिजे. सायंकाळच्या वेळेलासुद्धा प्रदोष काळामध्ये घरातील महिलांनी कधीही बाहेर जायचं नसतं. कारण घरातील महिला जर घराच्या बाहेर प्रदोष काळात गेल्या, आपल्या घराला कुलूप असेल तर असं म्हणतात की ती वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची असते आणि घरातलीच महिला जर बाहेर फिरत असेल तर लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी कोण असेल? आपण घरात बसून असं लक्ष्मीचं स्वागत करत नाही, पण आपण घरात आहोत, आपल्या घरात दिवा अगरबत्ती लावलेली आहे, एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे भक्तिमय, तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असतात. पण आपल्या घरात लक्ष्मी माता प्रवेश केल्याच्या नंतरसुद्धा टिकून राहण्यासाठी लक्ष्मी मातेला आवडणारं ह्या एका स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. ते स्तोत्र म्हणजे स्त्रीसूक्त. आता स्त्रीसूक्त पठण करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्त्रीसूक्त पठण करताना अनेक गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत. जसं की स्त्रीसूक्त पठण करताना आता बरेच जण काय करतात की स्त्रीसूक्त पठण करताना आता चुका करत असतात. कारण स्त्रीसूक्त पठण ज्या वेळेला आपण करतो, आता याच्यावर स्त्रीसूक्त पठण आहे, आता इथून सुरुवात झालेली आहे. आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलट दिसतं. या नित्यसेवामध्ये स्त्रीसूक्त आहे किंवा तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा श्रवण करू शकता. पण ज्या वेळेला आपण वाचन करतो ना घरामध्ये स्वतः, तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करतात आणि त्याचं जास्त फळ मिळत असतं. म्हणून तर स्त्रीसूक्त पठण करावं आणि करताना ते फलश्रुतीपर्यंत करावं.
आता ही फलश्रुती आहे ना, ते फलश्रुतीपर्यंत करावं आणि फलश्रुतीच्या वेळेला हात जोडून ती फलश्रुती वाचन करावी. हात जोडून, कारण हात जोडून ज्या वेळेला आपण फलश्रुती वाचन करतो ना, त्यावेळेला आपण साक्षात लक्ष्मीची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर, आता घरात देवघरात तर लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती आपल्या असतेच, प्रत्येकाच्याच असते. मग तुम्ही माता लक्ष्मीची सकाळची पूजा केलेली असेल, रात्री नाही केलेली नसेल तरीही चालेल, पण श्री सूक्ताचं पठण घरामध्ये दररोज 5 मिनटं, आता ही एवढं श्री सूक्त पठण करायला 5 मिनटं वेळ लागतो, 5 मिनटं वेळ द्या. दिवसभरातून एकदा का होईना संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या घरामध्ये कोणत्या तरी एका व्यक्तीने श्रीसूक्तेचं पठण करावं. आणि खरंच एवढी सेवा आहे प्रभावी, अत्यंत लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे. आणि हा जर सेवा आपण हे हा जर उपाय दररोज घरामध्ये 5 मिनटं करत राहिलो तर कुठलीच आर्थिक समस्या आपल्या घरात राहणार नाही. आपल्या घराची उन्नती, आपल्या घराचं जे काही आपल्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या बाबतीत अडचणी आहे त्यांना त्या खरंच सगळ्या संपून जातील. आपल्या घराची गरिबी घरातून निघून जाईल. 18 वर्षाचं दारिद्र्य असेल तरी माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातून निघून जाईल. म्हणून श्रीसूक्ताचं पठण आपल्या घरात दररोज व्हायलाच हवं. ज्या दिवशी तुम्हाला श्रीसूक्त पठण 5 मिनटंसुद्धा वेळ नाही, कुठेतरी बाहेर जायचं, त्यावेळेला आपण काम करत करतसुद्धा मोबाईलद्वारे किंवा टी व्हीवर कशावर तरी लावून ते ऐकलं तरी घरामध्ये चालेल. ज्यावेळेला आपण श्रवण करतो ना, त्यावेळेलासुद्धा त्याचा फायदा हा घरामध्ये होत असतो. कारण श्रीसूक्त पठण हे लक्ष्मीला प्रिय आहे. त्यात लक्ष्मी मातेची साक्षात स्तुती केलेली आहे. आणि बघा, कोणाला आपली स्तुती केलेली आवडणार नाही. आणि देवाची जर स्तुती आपण मनातून केली तर ती देवता आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण होत असते. आपल्या घराची, मुलाची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तर खरंच महिलांनो, काही होऊ का न हो आपल्याकडून सेवा, पण आपल्या घरामध्ये हे जर 5 मिनटाचं लक्ष्मी प्राप्तीची ही जर सेवा, हा जर उपाय झाला ना, तर आपल्या घरातून गरिबी कायमची निघून जाईल. आपल्या घरातलं 18 वर्षाचं दारिद्र्यसुद्धा संपेल आणि आपल्या आयुष्याचं आणि घरातील सर्व व्यक्तीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर खरंच एक लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या मालनी लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन आहात, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन आणि महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय.